नमस्कार मंडळी, परमार्थ भक्ती सागर या आपल्या चॅनलवर आजपासून आपण परमार्थ कट्टा हा नवीन उपक्रम राबवत आहोत. तर त्यामध्ये आपण महाराष्ट्राचे आपले संत, त्यांचे ग्रंथ, काव्य याची ओळख करून घेणार आहोत. त्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर शेवटी आपण समर्थ रामदास स्वामी लिखित मनाचे श्लोक अर्थासहित समजून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्राच्या संत परंपरेने आपल्याला केवळ भक्ती शिकवली नाही, तर जीवन कसे जगावे, समाजाकडे कसे पाहावे आणि परमेश्वराशी आपले नाते कसे जोडावे हेही शिकवले. आज आपण महाराष्ट्रातील 5 महान संतांच्या साहित्याचा परिचय करून घेणार आहोत, जसे की समर्थ रामदास स्वामी, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत नामदेव महाराज. जसे की समर्थ रामदास स्वामी, त्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये अध्यात्म, व्यवहार ज्ञान, विवेक आणि जीवनाविषयक मार्गदर्शन केले. समर्थ रामदास स्वामी यांनी 205 मनाच्या श्लोकांची रचना केली. त्यामध्ये त्यांनी आपल्या मनावर कसे नियंत्रण ठेवावे, सदाचार, आत्मशिस्त आणि भक्ती कशी करावी हे शिकवले. त्यानंतर त्यांनी करुणाष्टके लिहिली. त्यामध्ये श्रीराम विषयक भक्ती आणि शरणागती याबद्दल ओळख केली. श्री मारुती स्तोत्र यांच्यासारख्या रचनांमधून भक्ती आणि सामर्थ्याचा संदेश त्यांनी संपूर्ण समाजाला दिला. आता पाहूया संत ज्ञानेश्वर माऊली यांनी कोणत्या ग्रंथांची आणि काव्यांची रचना केली. पहिला आहे ज्ञानेश्वरी, त्यालाच भावार्थ दीपिका असेही म्हणतात. यात भगवद्गीतेचा मराठी भाषेमध्ये अनुवाद केला. दुसरा आहे अमृतानुभव, यामध्ये अद्वैत, आत्मज्ञान आणि अध्यात्माबद्दल विचार मांडले आहेत. तिसरा आहे चांगदेव पासष्टी. चांगदेव पासष्टीमध्ये चांगदेव महाराजांचा अहंकार मोडून काढण्यासाठी त्यांनी 65 काव्यांची रचना केली. हीच पुढे जाऊन चांगदेव पासष्टी म्हणून प्रसिद्ध झाली. नंतर आहे हरिपाठ. हरिपाठामध्ये आपल्याला विठ्ठल भक्ती कशी करावी, नामस्मरण कसे करावे हे त्यांनी सांगितलेले आहे. संत तुकाराम महाराज यांनी गाथा लिहिली. त्यातील अभंगातून त्यांनी विठ्ठल भक्ती, आत्मपरीक्षण, सामाजिक प्रबोधन आणि ढोंगीपणावर प्रहार केला. साध्या भाषेत अत्यंत गहन आणि आध्यात्मिक विचार त्यांनी मांडलेले आहेत. संत एकनाथ महाराज यांनी एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहिला. भावार्थ रामायण, रामकथेच्या माध्यमातून भक्ती आणि नीतीचा संदेश समाजाला दिला. रुक्मिणी स्वयंवर यासारख्या रचना केल्या. भारुडांमधून समाजाला विविध घटकांपर्यंत आध्यात्मिक संदेश पोहोचवण्याचे प्रभावी काम त्यांनी केले. संत नामदेव महाराज यांच्या साहित्याची प्रमुख ओळख म्हणजे अभंग आणि त्यांची भक्तिपर रचना. यामध्ये विठ्ठल भक्ती, नामस्मरण आणि परमेश्वराशी असलेले व्यक्तिगत नाते आपल्याला दिसून येते. महाराष्ट्राबरोबरच उत्तर भारतातही त्यांच्या भक्ती परंपरेचा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या काही रचना गुरुग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. धन्यवाद. जर या 5 संतांनी आपल्याला एक संदेश द्यायचा असेल तर तो काय असेल? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञान आणि आत्मबोध. नामदेव महाराज, नामस्मरण आणि भक्ती. एकनाथ महाराज, भक्ती बरोबर समाज प्रबोधन. तुकाराम महाराज, सत्य, आत्मपरीक्षण आणि विठ्ठल भक्ती. समर्थ रामदास स्वामी, मनशक्ती, विवेक आणि कर्तव्य. आता आपण समर्थ रामदास स्वामी लिखित 2 मनाचे श्लोक अर्थासहित समजून घेऊ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. या श्लोकाचा अर्थ असा आहे की श्री गणपती जो सर्व गुणांचा ईश्वर आहे, सर्व जगाचा आरंभ, जगाचे मूळ आहे, त्याला वंदन करून आपण बोधाला सुरुवात करूया. साहित्य वाङ्मयाच्या निर्मितीसाठी जिचा आशीर्वाद असलाच पाहिजे अशी 4ही वाणींची मूळ असणाऱ्या शारदेस माझे नमन असो. या दोघांच्या आशीर्वादाने अनंत अशा राघवाकडे जाण्याच्या, त्याला प्राप्त करण्याच्या मार्गावर आपण जाऊया.